नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मयुरी आणि अय्याजी हॉलमध्ये बसलेले असतात। मयुरी आता मोबाईल बघत असते आणि आता अय्याजी म्हणते की अगं काय बघतेस एवढं मोबाईलमध्ये। तर मयुरी म्हणते की अय्याजी मोबाईलवर आज सगळं काही एकदम क्विक कळतं। तेव्हा आता अय्याजी म्हणते की क्विक, तर तेवढ्यात जान्हवी तिथे आलेली असते आणि जान्हवी म्हणते हो अय्याजी, आजकाल मोबाईलमध्ये सगळं काही एकदम पटकन कळतं। तर आता अय्याजी म्हणते की सांगा बरं, मग आजच्या बातम्या वाचल्या का तुम्ही, काय झालं ते? तर कुणालाही सांगता येत नाही। आणि तेवढ्यात आता माही तिथे येते आणि म्हणते की मुंबई हायवेवरती खूप मोठा अपघात झाला आणि येण्यासाठी चक्क मुंबईवरून पुण्याला 7 तास लागले। ते ऐकून आता अय्याजी म्हणते की गुड। अय्याजी म्हणते की तुम्हाला जर सगळं माहिती करून घ्यायचं असलं ना, त्यासाठी वृत्तपत्र वाचावं लागतं, कळलं का तुम्हाला? आणि त्यानंतर हसतच माही म्हणते की अय्याजी आज तुम्ही काही खाणार आहात का? तर अय्याजी म्हणते नाही। माही म्हणते नाही कसं? आज मी रमा स्टाईलने खिचडी बनवली, तेव्हा तुम्ही खिचडी खाणार आहात। आणि माही किचनमध्ये निघून जाते। ते बघून तेवढ्यात सीमा तिथे येते। तर आता अय्याजी म्हणते की काय चाललं हे काय माहिती? सीमा म्हणते की अय्याजी तुम्ही सुद्धा तोच विचार करता का जो मी विचार करते? इकडे मयुरी म्हणते की हिला तर काहीच जमत नाही, मग खिचडी खाणार कशा अय्याजी तुम्ही? आणि आता सीमा म्हणते की हिने आता साबुदाणा जर खिचडी बनवली, अक्षय ती खिचडी खाईल आणि मग त्याला कळेल। तर आता अय्याजी म्हणते की मला सुद्धा तेच वाटतंय। अय्याजी म्हणते की अगं ही एकदम रमासारखी वागायला लागली आणि वागायला नाही ती तर रमाच झाली, तिचा आत्मविश्वास बघितला का सीमा तू? सीमा आता मान डोलावते आणि अय्याजी म्हणते की मला वाटतंय, मला पूर्ण जाणवतंय तिने आता स्वतःला रमा म्हणून स्वीकारलंय। तर तेव्हा आता जान्हवी मयुरीला धक्का बसतो। मयुरी म्हणते की जरी तिने स्वीकारलं असलं तरी तिची खिचडी आता तिची ओळख करून देईल, त्याचं काय? इकडे आता मंगला मावशी ही तांदूळ निवडत असते आणि तेवढ्यात आता कावेरी तिथे येते। इकडे तिकडे बघत आता कावेरी मंगला मावशीला म्हणते की का गं सकाळपासून पंकज भाऊजी तर कुठेच दिसत नाही? मंगला मावशी म्हणते की तुला माहिती नाही का, त्यांना जॉब लागला आहे, ते नाही का सामान इकडे तिकडे नेऊन द्यायचं, त्याला काय म्हणतात? तर कावेरी म्हणते डिलिव्हरी बॉय। मंगला मावशी म्हणते हो हो। कावेरी म्हणते की अगं मागच्या वेळेस दारू पिऊन त्यांनी घोळ घातला होता, असंच पुन्हा काहीतरी करू नये म्हणजे झालं। मंगला मावशी म्हणते की मला सुद्धा तीच काळजी आहे। आणि देव्हाऱ्याकडे बघत आता मंगला मावशी म्हणते की देवा, त्यांच्याकडे जरा लक्ष ठेव आणि काम करण्याची त्यांना बुद्धी दे, आणि त्यांनी जर काम केलं ना तर 4 पैसे घरात तरी येतील, तेव्हा तू त्यांच्याकडे चांगलं लक्ष ठेव। इकडे आता अक्षय आणि आव्या हा ब्रेकफास्ट करण्यासाठी तिथे टेबलपाशी आलेला असतो। पटकन दोघेही खुर्चीवर बसतात आणि आता रमा ही खिचडीची प्लेट घेऊन तिथे येते आणि म्हणते की ए लो, गरमागरम खिचडी सिर पाप केली, असे म्हणत आता रमा ती खिचडी अक्षयच्या समोर ठेवते। अक्षय खूप खुश होतो। तेवढ्यात आता आव्या म्हणतो की रमा ती खिचडी मला द्यायची होती। तेव्हा आता माही म्हणते की तुम्हाला का, यांना ही खिचडी आवडते ना म्हणून स्पेशल यांच्यासाठी। जान्हवी आणि सगळेजण आता डिसमूड होऊन बघतात आणि अक्षय म्हणतो की अरे याला ना साबुदाणा खिचडी खूप आवडते आणि याला जर मिळाली नाही तर, म्हणून आभ्या असा म्हणतो, बरोबर ना? तर आभ्या आता वेगळ्या विचारात असतो। आभ्या म्हणतो अरे बरोबर आहे रे अक्षय, मागच्या वेळेस नाही का पोहे बनवले होते रामाने आणि माझ्यापर्यंत आलेच नाही। अक्षय म्हणतो की ते खूप आवडले होते ना, म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचण्यापर्यंतच ते सगळ्यांनी खाऊन टाकले। अक्षय म्हणतो की बरोबर आहे, आताच देखील तुला जर पोहे संपले तर काय करणार, म्हणून माझ्या डिशमधले घे। आभ्या म्हणतो बरोबर आहे। तेव्हा आभ्या म्हणतो अक्षय तुझ्या अगोदर मीच घेणार आणि मीच खाणार। तर आता माही म्हणते की अजिबात नाही, काही जरी झालं तरी या खिचडीची टेस्ट अगोदर हेच करणार। तर आता आभ्याला धक्का बसतो आणि लगेच आता माही म्हणते की त्यानंतर मग तुम्ही खायचं, अगोदर यांनी टेस्ट करायची आणि खाना, असे म्हणत आता माही ती खिचडी अगोदर अक्षयला खायला बोलते। तर आता अक्षय चमच्याने ती खिचडी खाऊ लागताच इकडे आता आभ्या हा डोळे झाकतो आणि त्यानंतर आता अय्याजीने देखील तोंडाला हात लावलेला असतो। तर अक्षय त्या खिचडीची टेस्ट करतो आणि एक क्षणभर अक्षय थांबतो। सगळेजण आता अक्षयकडे बघत असतात आणि तेवढ्यात अक्षय एकदम म्हणतो वाह,
खरंच खिचडी बनवली तर सगळ्यांना आनंद होतो. रमाला म्हणजे माहीला तर एवढा आनंद होतो, माही आता पाठीमागे नाचू लागते. आणि त्यानंतर आता सीमा ही माहीला वेल्डन करते, तर आभ्या म्हणतो दाखव, थांब मला टेस्ट करू दे. आणि त्यानंतर आभ्या ती खिचडी खातो. आणि खिचडी खाता क्षणी आभ्या म्हणतो की खरंच रमासारखी खिचडी झाली. ते ऐकून आता सगळेजण पुन्हा अवाक होतात. तर अक्षय म्हणतो की रमासारखी म्हणजे काय, रमानेच बनवली अरे ती आभ्या. तर आता लगेच आभ्या म्हणतो हो हो, ती रमानेच बनवली. आभ्या म्हणतो की खूप दिवसांनी बनवली आणि खूप दिवसांनी खिचडी खाल्ली ना, म्हणून मी म्हटलो आहा, रमासारखीच खिचडी आणि रमानेच बनवली. आणि आता आयाजी म्हणते की सीमा बघितलं का, रमासारखी खिचडी बनवली. आणि आता इकडे पाठीमागे माही तर खूप खुश झालेली असते आणि माहीला एवढा आनंद झालेला असतो. तो आनंद बघून सीमा आणि आयाजी तर आता माहीकडे बघू लागतात. इकडे आता पंकज हा एका माणसासोबत आता देविकाच्या घरी माल घेऊन आलेला असतो. आणि लगेच तो माणूस म्हणतो की साहेब तुमची डिलिव्हरी घेऊन आलोय बरं का आम्ही, इथे सही करा. तर नील आता सही करतो. तो माणूस म्हणतो की आता तुम्ही हा माल ना जिथे साहेब म्हणतील तिथे नेऊन ठेवा. आणि तो माणूस निघून जातो. पंकज आता नीलला रामराम करत म्हणतो की हे बघा साहेब, तुमच्या ऑर्डरप्रमाणे गादी बनवली आणि या गादीवर जर तुम्ही झोपलात ना, तुम्ही कधीच उठणार नाही. तर नील म्हणतो काय, नील म्हणतो की म्हणजे, तर पंकज म्हणतो की म्हणजे तुम्ही अगदी आरामात झोपणार. तुम्हाला आता माहिती आहे ना, आपल्या पुण्यात सांगायची कशी वेगळी पद्धत असते ती. पंकज म्हणतो की अशीच आम्ही या गादीची जाहिरात केली होती, तेव्हा ही गादी आता परदेशात वापरली जाते. आणि नील म्हणतो की काय बडबड करता, या ती गादी घेऊन इकडे. आणि आता पंकज ती गादी उचलतो आणि म्हणतो कसं आहे ना साहेब, काम करता करता गप्पा मारल्यानं तर काम कसं पटकन होतं. पंकज आता ती गादी उचलून आतमध्ये घेऊन येऊ लागतो. इकडे आता देविका ही रमाच्या बेडरूममध्ये बसलेली असते. रमा ही देविकासमोर आता असते. सगळ्या वस्तू इकडे अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. रमा आता देविकाकडे बघत असते. आणि तेवढ्यात आता रमाच्या बेडरूमच्या जवळ आता नील आणि पंकज आलेला असतो. पंकज ती गादी खाली ठेवतो आणि ते सगळं एवढं मोठं घर बघून पंकज म्हणतो की साहेब तुमचं घर तर खूप मोठं आहे, काय बिझनेस करता, कोणता बिझनेस आहे तो. आणि लगेच आता पंकजचे ते बोलणे आता रमाला ऐकू जाते आणि रमाला ते बोलणे ओळखीचे वाटते. इकडे आता ते ऐकून नील म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, आणि ए शान्या एवढी का बडबड करतोयस तू. आणि नील म्हणतो की आल्यापासून मी बघतोय सारखी वटवट चालू आहे तुझी. गादी आणायला आला, पोचवायला आला ना, मग गादी ठेव आणि निघ. आणि त्यानंतर आता हात करत नील म्हणतो की नाहीतर तुला असा मारीन ना. तेव्हा आता पंकज म्हणतो की ओ साहेब नीट बोलायचं, मी तुमच्याबरोबर आदराने बोलतो ना, तेव्हा तुम्ही सुद्धा आदर राखूनच बोलायचं. आणि नाहीतर असे खूप पैशावाले बघितलीत, असे म्हणत आता पंकज नीलला बोलू लागतो. आणि तेवढ्यात आता नील म्हणतो की हे बघा, आता जर जास्त बोललात ना तर पोलिसात कंप्लेंट करील. पंकज आता घाबरून गप्प होतो. तर तेवढ्यात रमा आता काकाचा आवाज ऐकते आणि उठून उभा राहत म्हणते हा तर काकाचा आवाज आहे. तेवढ्यात पंकजला आता रमाचा आवाज ऐकू येतो आणि पंकज नीलला म्हणतो की कुणी मला काका म्हणून हाक मारली का. इकडे आता तो आवाज ऐकून आता देविकाला मोठा धक्का बसतो. पटकन देविका आता रमाचे तोंड दाबते आणि देविका आता रमाचे तोंड दाबून मागच्या दरवाजाने रमाला आता दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाते. आणि तेवढ्यात आता पंकजने सुद्धा आवाज ओळखलेला असतो. पंकज म्हणतो की अहो माझ्या भाचीसारखा आवाज आहे आणि माझ्या भाचीनेच मला हाक मारली असं मला वाटलं. आणि तेवढ्यात आता पंकज म्हणतो मी बघतो. तर नील म्हणतो हा माझी भाची आहे ना, तिने तिच्या बाबांना हाक मारली. नील म्हणतो की तुला काय करायचं, तू फक्त गादी ठेव आणि चल निघ. नील म्हणतो की नसत्या चौकशा करून तुला काय करायचंय, तू डिलिव्हरी करायला आलाय ना, गादी ठेव आणि चल निघ. आणि आता नील म्हणतो ती गादी इथेच ठेव. तर पंकज म्हणतो असं करू नका, तुम्ही जर मला नीट सर्व्हिस दिली नाही ना तर मला मालक बोलेल. आणि आता पंकज म्हणतो की तुम्ही सांगा फक्त, मी न बोलता काम करतो. तर आता नील म्हणतो की अजिबात आवाज करायचा नाही, कळलं ना. तर पंकज म्हणतो हो. आणि तेवढ्यात आता नील हा त्या बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये बघतो. तर आतमध्ये कोणीच नसतं. आणि आता नील पुन्हा पंकजला म्हणतो हे बघ, आतमध्ये गादी ठेवायची आणि आतमध्ये पसारा असेल तेव्हा इकडे तिकडे बघायचं नाही, गादी ठेवायची आणि सरळ बाहेर यायचं. तर पंकज म्हणतो हो. आणि आता पंकज हा गादी घेऊन आतमधल्या रूममध्ये जातो. तर नील तिथून निघून जातो. इकडे आता अय्याजी ही गार्डनमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात आता सीमा ही अय्याजीकडे येते. आणि आता अय्याजीकडे बघा सीमा म्हणते की काय झालं, कसल्या विचारात आहात.
तेव्हा आता हसतच आजी म्हणते की काही नाही ग, ही माही ही रमा याचाच विचार करते. कधी कधी मला वाटते ना की आता ही माही म्हणजे रमाच झाली. आजी म्हणते की म्हणजे आता रमाला जे जे काही येत होतं ते सगळं तिने आत्मसात केलं. एवढंच नाही तर ती हुशारसुद्धा आहे आणि सुशिक्षितसुद्धा आहे. ते ऐकून आता विचार करत सीमा म्हणते की आजी मला काय वाटतं सांगू का, कधी कधी मला वाटतंय की रमानेच आपल्याकडे माहीला रमा बनवून पाठवलंय. विचार करत आता आजी म्हणते की खरं तर माहीला मी सुद्धा आता रमा म्हणून स्वीकारलंय. पण कधी कधी मला वाटतंय ना ही माही आपल्या अक्षयसोबत आयुष्यभर राहील का. सीमा देखील आता आजीच्या बोलण्याचा विचार करू लागते. आणि आता सीमा विचार करत म्हणते की राहील ना, कारण ती आता आपल्या अक्षयवरती प्रेम करते आणि आपल्या अक्षयला सोडून ती मला वाटतंय कुठेच नाही जाणार. ते ऐकून आता आजी म्हणते की हे बघ सीमा, मला ना कधी कधी तुझ्या भोळे भाबडेपणावरती एकदम दया आल्यासारखं वाटतंय. आणि लगेच आता आजी म्हणते की हे बघ सीमा, आयुष्य हे क्षणभंगूर असतं. आत्ता इथे जे काही चाललंय ना, थोड्याच वेळात काय होईल ना ते सांगता येत नाही. आणि असं जर झालं आणि आली रमा लगेच घरासमोर तर तेव्हा आता सीमा विचार करू लागते. आणि इकडे आता पंकज ती गादी घेऊन अखेर रमाच्या बेडरूममध्ये येतो आणि ती गादी खाली ठेवत इकडे तिकडे बघू लागतो. तर त्या रूममध्ये सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. पंकज आता त्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या बघून विचार करतो की हे सगळं काय आहे, कोणाला कोंडून तर ठेवलं नाही ना इथे. आणि समोरच आरशावर आता तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्हाला मिळणार हे रमाने लिहिलेलं असतं. ते पंकज वाचतो आणि लगेच आता पंकज हा बाहेर डोकावतो आणि म्हणतो की या माणसाने ना इथे कुणाला तरी पकडून तर ठेवलं नसेल ना. आणि लगेच आता पंकज म्हणतो की मला काहीतरी डाऊट वाटतोय आणि मला राहू असंच वाटतं की माझ्या रमाने मला इथे हाक मारली. पंकज इकडे तिकडे बघत विचार करतो की माझे कान कधीच धोका देणार नाहीत. आणि तेवढ्यात आता इकडे अक्षय हा हॉलमध्ये फोनवर बोलत असतो. तर 3 माणसे आता मुकादमांच्या दरवाज्यात येतात आणि ते एज्युकेटेड माणसे आता अक्षयकडे बघत म्हणतात की अक्षय मुकादम इथेच राहतात का. तर आता अक्षय म्हणतो हो मीच अक्षय मुकादम. आणि तेवढ्यात आता तो दुसरा माणूस म्हणतो की आम्ही नवरा बायको नवसाचे या कार्यक्रमातून आलोय. आणि आता तो माणूस म्हणतो की आमच्या या कार्यक्रमामध्ये रमा मुकादम यांनी फॉर्म भरला होता, तेव्हा त्या आहेत का इथे. तर अक्षय म्हणतो हो. आणि लगेच तो माणूस खुश होऊन हसू लागतो आणि म्हणतो की ग्रेट, अहो त्यांनी तर लकी ड्रॉ जिंकलाय म्हणून तर आम्ही इथे आलोय त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला. अक्षय विचार करतो आणि म्हणतो की मला तर ती याबद्दल काहीच नाही म्हटली, थांबा मी तिलाच बोलावतो. असे म्हणत अक्षय आता रमाला हाक मारतो. आणि रमा तिथे येताच आता रमा म्हणते की काय झालं. तर अक्षय म्हणतो की हे ना कुठल्या तरी कॉम्पिटिशनमधून आलेत, म्हणजे नवरा बायको नवसाचे या कार्यक्रमामधून. आणि तेवढ्यात आता ते अक्षय म्हणतो की तू यांच्या कार्यक्रमाचा फॉर्म भरला होता का, ते इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले. तर आता माहीला मात्र त्याबद्दल काहीच माहीत नसतं. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की तू यांच्या कार्यक्रमाचा फॉर्म भरला होता का. माही आता विचार करते. माहीने विचार केलेला असतो की रमाने बहुतेक यांच्या कार्यक्रमाचा फॉर्म भरला होता. आणि लगेच अक्षय म्हणतो भरला होता का. तर विचार करत माही म्हणते हो हो भरला होता ना मी फॉर्म. आणि लगेच आता माई म्हणते की हो हो भरला होता ना मी फॉर्म, आणि तुमचा कार्यक्रम खूप चांगला असतो आणि लकी ड्रॉ होता ना तो, आणि त्यामध्ये गिफ्ट असतात ना. तर तो माणूस म्हणतो हो हो गिफ्टसुद्धा असतात. आणि लगेच आता तो माणूस म्हणतो की या कार्यक्रमात आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेणार आणि त्यामधून तुमचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे आम्ही जाणून घेणार. आणि तो माणूस म्हणतो की म्हणजे नवरा जर जिंकला तर गिफ्ट त्याला आणि बायको जर जिंकली तर तिला गिफ्ट. माई म्हणते की ते तर अगदी सोपं आहे, काही जरी झालं कुणी जरी जिंकलं तर गिफ्ट आपल्याच घरात येणार. आणि आता रमा म्हणते की थांबा मी आलेच माझे आवरून. तो माणूस म्हणतो नाही नाही आम्ही तुमच्या याच कपड्यात इंटरव्ह्यू घेणार आहोत. रमाने आता मोकळे केस सोडलेले असतात. आणि तेवढ्यात आता माई म्हणते की नको जरा मी आवरून येते. अक्षय म्हणतो की अगं थांब की. तर माई म्हणते नको आणि माही आतमध्ये निघून जाते. आणि लगेच आता माही ही आतमधून आता तिचे आवरून बाहेर येते. ती माणसे तिथेच बसलेले असतात. जान्हवीसुद्धा तिथे आलेली असते. जान्हवी म्हणते हे सगळं काय चालू आहे. अक्षय म्हणतो की हे कार्यक्रमातून आलेत आणि रमाला गिफ्ट कुकर मिळणार आहे म्हणे. जान्हवी आता खुश होते. आणि तेवढ्यात आता मयुरीसुद्धा तिथे आलेली असते. तर जान्हवी म्हणते की चल आपण सुद्धा बघूयात आता अक्षयला गिफ्ट मिळतंय की रमाला गिफ्ट मिळतंय. आणि इकडे आता अक्षय म्हणतो की काय चाललंय रमा तुझं. रमा म्हणते की बघितलं ना मी दिलाय का यापूर्वी कधी इंटरव्ह्यू, आणि मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्यामुळेच मी लकी ड्रॉचा फॉर्म भरला आहे बरोबर ना.
आणि रमा म्हणते की हे सगळं मोफत आहे तेव्हा मला ते करू द्या ना. अक्षय आता म्हणतो की काय चाललंय रमा तुझं. आणि आता रमा बनून रमा म्हणजे माही ही अक्षयसोबत ते भांडत असते. आणि तेवढ्यात आता आभ्या आणि आय्याजी ते सगळं बघतात आणि आभ्या विचार करतो की बापरे ही तर रमाच झाली. आय्याजी सुद्धा म्हणते की ही तर खरोखर आता रमा झाली आणि रमाच खरोखर इथे आली की काय. आणि तेवढ्यात आता ते माणसे आता कॅमेरा लावून रमा आणि अक्षयचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी सुरुवात करतात. रमा म्हणजे माही आणि अक्षय दोघेही सोप्यावर बसलेले असतात आणि आता त्या कार्यक्रमामध्ये स्वागत असून आता आपण रमा आणि अक्षय यांचे एकमेकांवरचे प्रेम किती आहे हे विचारात घेऊया आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात. आणि तो माणूस म्हणतो की आता पहिला राऊंड असणार आहे रॅपिड क्वेश्चनचा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. आणि त्यानंतर तो माणूस म्हणतो की आता तुम्ही एकमेकांसोबत कसं वागता हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तो माणूस म्हणतो की अर्थात त्याची उत्तरे तुम्हाला फक्त 1 मिनिटाच्या आत द्यायची. नवरा जिंको अथवा बायको जिंकू, गिफ्ट तर तुम्हालाच मिळणार आहे. पण तो माणूस म्हणतो की पण यामध्ये बक्षीस मात्र एकालाच मिळणार. तो माणूस म्हणतो बघूयात आता मग कोण मारणार बाजी. तर आता अक्षय म्हणतो की शेवटी जिंकणार तर मीच. आणि इकडे आता माही ही तिरप्या डोळ्यांनी अक्षयकडे बघते आणि म्हणते की 4 वेळा कॅमेरासमोर पाया पडतात, इंटरव्ह्यू देण्याची कधी सवय आहे का. आणि म्हणे चालले जिंकायला मीच जिंकणार म्हणून. ते ऐकून आता सीमा आणि आय्याजी खुश होतात. सेम टू सेम रामाची ॲक्टिंग आता माही करत असते. इकडे आता माई म्हणते की मोठे आले तो ओव्हर कॉन्फिडन्स घेऊन. आणि त्यानंतर आता लगेच तो माणूस म्हणतो की आपण आता पहिली सुरुवात अक्षय मुकादम यांच्यापासून करूयात. आणि तो माणूस अक्षयला आता प्रश्न विचारत म्हणतो की अक्षय मुकादम मला सांगा तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की जांभळा. तेव्हा आता माही ही आभ्याकडे बघते तर आभ्या बरोबर असल्याचे खुणावतो. आणि त्यानंतर आता तो माणूस म्हणतो की तुमच्या बायकोची आता मून रास काय. तर लगेच अक्षय म्हणतो की कर्क. तर आता तो माणूस म्हणतो वा क्या बात है. आणि त्यानंतर लगेच तो माणूस म्हणतो की तुमच्या बायकोचा आवडता पदार्थ कोणता. अक्षय म्हणतो की मिरचीचा ठेचा. आणि त्यानंतर आता तो माणूस म्हणतो की तुमच्या बायकोचं आवडतं फूल कोणतं. अक्षय आता विचार करू लागतो. अक्षयच्या डोळ्यासमोर येत नसतं. तो माणूस म्हणतो की फक्त 1 मिनिटात उत्तर द्यायचं बरं का. तेव्हा आता अक्षय म्हणतो सोनचाफा. तेही उत्तर आता बरोबर आलेलं असतं. आणि त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. तो माणूस म्हणतो की आता पुढचे प्रश्न आपण रमा मुकादम यांना विचारणार आहोत. अक्षय म्हणतो माझं झालं का. तर अक्षय खुश होतो आणि टाळी वाजवत आता अक्षय म्हणतो बघा मी अर्ध्याच मिनिटाच्या आत उत्तरं दिली. आणि लगेच आता तो माणूस रमाला प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि म्हणतो की रमा मुकादम तुमच्या नवऱ्याचा आवडता रंग कोणता. तर पहिल्याच प्रश्नात आता माही बुचकळ्यात पडलेली असते. आणि आता माही पहिल्याच प्रश्नात अडखळलेली असते. आणि त्याचबरोबर आता अक्षय आणि आता माहीचं ते लाईव्ह टेलिकास्ट चालू असतं. आणि त्या टी व्हीवरती त्या कार्यक्रमामध्ये माही आणि अक्षय यांची मुलाखत आता सगळीकडे दिसत असते. देविका आता हॉलमध्ये तिने टी व्ही चालू केलेला असतो आणि तो प्रोग्राम देविकाने लावलेला असतो. त्यामध्ये अक्षय आणि आता माही यांची मुलाखत चालू असते. आणि ते बघून आता देविकाला धक्का बसतो. आणि लगेच आता देविका ही त्या इंटरव्ह्यूकडे बारकाईने लक्ष देत असते. तर तो माणूस इकडे माहीला प्रश्न विचारतो तुमचे मिस्टर काय काम करतात. तर लगेच माही म्हणते की ते मोठे चीफ आहेत. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की तिला सेफ म्हणायचं आहे. तर माही म्हणते तेच ते. तर इकडे आता माहीला बघताच देविकाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यात पाठीमागून रमा देखील तिथे आलेली असते. आणि रमा आता टी व्हीवरील त्या माहीला बघू लागते. आणि त्यानंतर आता माहीच्या डोळ्याला पट्टी बांधतात आणि म्हणतात की हे बघा यामधील कोणती गोष्ट तुमच्या मिस्टरांची आहे हे ओळखायचं. आणि आता 2 परफ्यूमचे डबे आणि 1 शर्ट आता तिथे दिलेला असतो. तेव्हा तो शर्ट आता रमा म्हणजे माही म्हणते की हा शर्ट यांचा आहे. तर तेही अगदी बरोबर आलेलं असतं. आणि रमा आता टी व्हीवरील त्या माहीला बघते आणि रमाला मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेस आता माहीने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढलेली असते. आणि डोळ्यावरची पट्टी काढताच आता माहीचा सगळा चेहरा खऱ्या रमासमोर येऊन ती दुसरी तिसरी कोणी नसून आता रमा बनवून मुकादमांच्या घरी असल्याचे आता रमाला समजते. आपण इथे असताना आपला
सेम चेहऱ्यासारखा माणूस म्हणजे सेम दुसरी रमा मुकादमाच्या घरी अक्षयच्या समोर बायको बनून राहत असल्याचे सत्य आता रमासमोर आलेले असते आणि सगळ्या सत्याचा आता रमाला उलगडा झालेला असतो आणि इकडे आता देविकाचे लक्ष रमाकडे जाते आणि देविकाला मोठा धक्का बसतो तर रमासमोर आता माहीचे सत्य आलेले असते आणि आता रमा ही आता मुकादमाच्या घरी कशी सुटणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.